नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी दशरथ काळे। आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स अकाउंटिंग हा सब्जेक्ट पाहणार आहोत। त्यातील पहिला चॅप्टर पाहतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट। आतापर्यंत 6 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, त्यातील 7वा पाहतोय आपण। 7वा काय आहे? सतीश and Pramod are partners preparing trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019. You have to find out gross profit and net profit only म्हणलेले। इथं 2 पार्टनर आहेत, सतीश आणि प्रमोद आर पार्टनर्स आहेत। प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सांगितलेले त्यांनी। फक्त काय सांगितले? ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सांगितलेले। बॅलन्स शीट त्याने फाइंड करण्यासाठी सांगितलेले नाही, फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट त्याने फाइंड करा म्हणून सांगितलेले। नेक्स्ट पेजवर काय ट्राय बॅलन्स दिलेले आहे त्यांनी। 1 बाय 1 आपण ट्राय बॅलन्स कुठे जातं ते पाहूत आपण। 2 पार्टनर आहेत, सतीश आणि प्रमोद हे पार्टनर आहेत। त्यांचा रेशो पण नाही दिलेला, रेशो त्यांनी सांगितलेलं नाही याच्यामध्ये। चला आपण 1 बाय 1 ट्राय बॅलन्स कुठं जातं ते पाहू। बघा, स्टॉक हे काय? ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं। ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं जातं? डेबिटला जातं। सॉरी, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, अनप्रोडक्टिव्ह वेजेस राहिलं असतं तर प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला गेलं असतं। हे अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहेत, तर हे कुठं जातं? अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड। वेअर हाऊस रेंट हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जातं। कॅरेज इनवर्ड राहिलं असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला गेलं असतं। कॅरेज आउटवर्ड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार। सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्समध्ये, लेस फ्रॉम सेल्स। एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला। कस्टम ड्युटी आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, सन्ड्री डेटर्स असेट्स इन्व्हेस्टमेंट हे पण असेट्स आहे। फॅक्टरी रेंट कुठे जातं? बघा, प्रॉफिट फॅक्टरी रेंट आहे, फॅक्टरीचं रेंट आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जातं। पोस्टेज अँड टेलिग्राम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार। आलं लक्षात? हे झाली तुमची ट्राय बॅलन्सची डेबिट साइड। आता ट्राय बॅलन्सची क्रेडिट साइड आपण कुठे जाते पाहूत। सेल्स, ह्याला स्टार करा सेल्सला एक, कारण सेल्स रिटर्न आहे ती लेस होणार। सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातो। कुठं जातं? क्रेडिट साइडला। डिव्हिडंड हे बघा, जे लोक जर इन्व्हेस्टमेंट करतात तुमच्या कंपनीमध्ये, शेअर्स मार्केटमध्ये, आणि त्यांना जे प्रॉफिट आपण देतो त्याला काय म्हणतात? डिव्हिडंड म्हणतात। मग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाणार। कुठं जाणार? क्रेडिट साइडला जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या। परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस म्हणजे परचेसेसला तुम्ही स्टार करा, तुम्हाला लक्षात येईल स्टार केल्यानंतर। सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी, 10% बँक लोन हे पण लॅबिलिटी। 10% बँक लोन विथ इफेक्ट फ्रॉम ह्याला काय म्हणतात? EWF ला विथ इफेक्ट फ्रॉम 1/7/2018, 7वा महिना म्हणजे जुलै, 7, 8, 9, 10,
11, 12, पुन्हा 1 जानेवारी, 2 फेब्रुवारी आणि 3 मार्च. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1/7 तुम्ही लोन इंटरेस्ट द्यायचं राहिलेले 10% बँक लोनचं. मग बँक लोनला किती आहे? 8,000 आहे. मग 8,000 गुणिले किती? 10% डिवाइड बाय 100 गुणिले 9 महिन्यासाठी द्यायचे भागिले 12. हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला. आता 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 1 4, 4 दुनी 8 राहतात किती? 200 गुणिले 3 म्हणजे 600 रुपये हे तुम्हाला इंटरेस्ट देताय तुम्ही. म्हणजे बँक लोनमध्ये ॲड होणार, तुमचा पैसा जातोय बँकेला. लोन घेतले त्याचे इंटरेस्ट 10% जातोय, बरोबर आहे का? मग काय करणार तुम्ही? इंटरेस्ट ॲड करणार फर्स्ट बँक लोनमध्ये लॅबिलिटी साईडला, फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. कुठे जाणार? फर्स्ट इफेक्ट ह्याच्यामध्ये ॲड होणार बँक लोनमध्ये ॲड, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. डेबिट, आता समजलं, डेबिट साईडला जाणार. अदर रिसिप्ट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला अदर रिसिप्ट्स आहेत 1,000 रुपये. समजलं? अशा प्रकारे हे ट्रायल बॅलन्स आपण हे केलं. आता ॲडजस्टमेंट बघा. पहिला इफेक्ट क्लोजिंग स्टॉक आहे. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, आणि दुसरा इफेक्ट असेट्सला, बॅलन्स शीट असेट्सला, असेट्समध्ये जातो. आलं लक्षात? 15,400 रुपये. आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड होतात. आउटस्टँडिंग वेजेस आहेत, वेजेसमध्ये ॲड होतात. आणि दुसरा इफेक्ट का होतो? लॅबिलिटी साईडला जातो आउटस्टँडिंग वेजेसमध्ये. फर्स्ट इफेक्ट ॲड होणार वेजेसमध्ये आणि दुसरा लॅबिलिटी साईडला. वेजेसला तुम्ही स्टार करा. ओके. आता क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 800 अँड मेंटेन अँड RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. तुम्ही सन्ड्री डेटर्सला स्टार करा. ह्याच्यावर 2 स्टार करा, कारण 2 आहेत. आलं लक्षात? सन्ड्री, बॅड डेट्स आणि RDD. आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायची का नाही त्याच्यासाठी फक्त तुम्हाला माहिती राहावं म्हणून हे केलेली. गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली गुड्सची, मालाची, तुमच्या किती? 1,800 रुपयाची फ्री सॅम्पल वाटली तुम्ही. ॲडव्हर्टाइजमेंट केली एक प्रकारची. काय केलं? ॲडव्हर्टाइजमेंट केली प्रोडक्टची, गुड्सची. मग 8,000 तुमचा माल गेलेला आहे. मग माल गेलेला कुठे जातो? फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, गुड्स डिस्ट्रीब्युटेड फॉर फ्री सॅम्पल ॲज अ फ्री सॅम्पल क्रेडिट साईडला 1,800 रुपये. आणि तुमचा लॉस आहे, लॉस कुठं जाणार? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सेकंड इफेक्ट. ओके. आता फिफ्थ ॲडजस्टमेंट काय? गुड्स ऑफ ₹200 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च 2019. तुमचे सेल्स गुड्स विकलेले, तुमचा माल विकलाय, कितला? डिलिव्हर्ड, विकलेले 31 मार्च 2019ला. बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. तुमच्या याच्यामध्ये एंट्री मारलेली नाहीये, तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री पास केलेली नाहीये. मग काय करणार? सेल्समध्ये ॲड होणार आणि नंतर डेटर्समध्ये पण ह्याचे ॲड होणार. आलं लक्षात? डेटर्सला ॲड करा आणि सेल्सला अजून एक स्टार करा, 2 स्टार. म्हणजे अशा 4-5 लाईन जोडायच्या सेल्सला. आता बघा, हे अगोदर नाही करायची, अगोदर 3 नंबरच्या अगोदर नाही करायची ॲडजस्टमेंट. अगोदर आपण हे आहे ना, हे 3 नंबरला करू 5वी, आणि ही 3 नंबरची 5 नंबरला करू. कारण हे ॲड केल्यानंतर मग नंतर हे आपल्याला
करता येते बॅड डेब्ट्सची आणि RDDची. लक्षात ठेवा. अगोदर अनरेकॉर्डेड सेल्स आहेत, रेकॉर्ड नाही केलेले ती सेल्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सेल्स विकले आहेत पण त्याचे रेकॉर्ड केलेले नाहीत, त्याच्यामुळे अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. मग सेल्समध्ये ॲड होणार. फर्स्ट ह्याचा इफेक्ट काय होणार, सेल्समध्ये ॲड, आणि दुसरा इफेक्ट डेटर्समध्ये पण ॲड होणार. आलं लक्षात. आता वन बाय वन आपण हे करू. तुम्हाला बनवून दाखवतो कसं बनवायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फक्त ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच बनवायचे आपल्याला. इथं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट हे काढायचे. सतीश आणि इन द बुक्स ऑफ सतीश अँड प्रमोद आहेत. कोण कोण आहेत, सतीश अँड प्रमोद आहेत. प्रमोद आहेत, दोन पार्टनर आहेत. ओके. हे आपण फॉर्मॅट तर तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा कसा बनवायचा. मी एक व्हिडिओ बनवलेले, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला लिंक भेटेल, ती लिंक ओपन करून बघा कसं फॉर्मॅट असतो ते बनवलेले. आता आपण वन बाय वन आपण आखलेले ते मांडणी करून घेऊ त्याच्यावरती. आता कोट बुक साईडला तुम्ही बुक समोर घेऊन बसा. स्टॉक आहे, स्टॉक कुठे जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट आपल्याला ओपन करायला सांगितलेलं नाही, त्यांनी फक्त नेट प्रॉफिट सांगितलेले इथं काढायचं. बघा, टू ओपनिंग स्टॉक. किती, 8,700 रुपये, 8,700. ओके. टू परचेसेस ह्याला स्टार असल्यामुळे तुम्ही इथे लिहून ठेवा 18,300 लेस परचेस रिटर्न. हे अमाऊंट तुम्ही असली तरी तर लेस करा, नसली तर नील म्हणून लिहून हे अमाऊंट आउटरला लिहून टाकायची. हे फॉर्मॅट तुम्हाला माहिती पाहिजे. आता वेजेस कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंटला. टू वेजेसवर आहे 1,000 आहे, 1,000 इनरला लिहा. इन्शुरन्स कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे जातो इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. एक लाईन सोडा किंवा दोन लाईन सोडा. टू इन्शुरन्स किती आहे, इन्शुरन्स 800 रुपये. अनप्रोडक्टिव्ह वेजेस पुढे जातो, इथं जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,400. ओके. वेअरहाऊस रेंट कुठे जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू वेअरहाऊस रेंट ఇది 600. कॅरेज आउटवर्ड ते पण इथं इनवर्ड राहिलं असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. कॅरेज आउटवर्ड इथे 1,200 1200 रुपये. सेल्स रिटर्न सेल्समधून लेस करायची बाय सेल्स. इथे 2 स्टार आहेत त्याच्यामुळे 5 लाईन सोडायचे. त्याच्यानंतर इथं 2 लाईन सोडा आणि लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न किती आहे, 600 रुपये. ओके. आता एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू एक्सपोर्ट ड्युटी किती, 1,400.
कस्टम ड्युटी कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कस्टम ड्युटी टू किती 800 आहे. वेजेसला 3 लाईन सोडा, त्याच्या ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स असेट्सला जातं, इन्व्हेस्टमेंट असेटला जातं, फॅक्टरी रेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कारण आपल्याला इथं बॅलन्स शीट ओपन नाही करायचं, त्याच्यामुळं ते आपण नाही करणार. फॅक्टरी रेंट किती आहे? 1600 ₹1600. ओके. आता पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातं. टू पोस्टेज अँड टेलिग्राम किती? 400 रुपये. अशा प्रकारे डेबिट साईड झाली. आता क्रेडिट साईड. सेल्स किती आहे? 68,000. आपण सेल्स लिहिलेले 68,000. तुम्ही हे करा. तर डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. बाय 2 लाईन सोडा आणि बाय डिव्हिडंड डन. किती? 200 रुपीज. ओके. परचेस रिटर्न आहे 500 रुपीज. लेस फ्रॉम परचेसेस 500. ओके. 68 किती राहिले बघा? 0 0 0 0. इथं 13 मधून 5 गेली. किती राहतात? इथल्या किती घेतला? 13 मधून 5 गेली. 8 राहतात. ओके. आणि इथं 17,800. ओके. आउटरला लिहून ठेवा. लेस करते वेळेस त्याला हे करायचं. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी 10% बँक लोन. आता आपण बँक लोनचे आपण ॲडजस्टमेंट तयार करू. आणि ऑदर रिसिप्ट लिहून ठेवा. बाय ऑदर रिसिप्ट म्हणून. बाय ऑदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. बाय ऑदर रिसिप्ट्स किती आहे? 1000. ओके. आता आपण बँक लोन 10% बँक लोन आहे. मग आपण 10% बँक लोनचं इंटरेस्ट काढायचे. इंटरेस्ट ऑन बँक लोन सांगितले कसं काढायचं ते दाखवले. किती? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. किती? 1 2 3 4 5 6 7 8 9. अशा प्रकारे 9 मंथचं काढायचे. 9 महिन्याचं काढायचे. किती किती हजारावर? 8,000वर 9 महिन्यासाठी काढायचे. मग इंटरेस्ट ऑन बँक लोन ऑन बँक लोन किती आहे? 8,000 इंटू 10% काढायचे भाग डिवाइड बाय 100 इंटू किती? 9 मंथ डिवाइड बाय 12 मंथ राहतात 1 इयरला. तर 3 3 जा 9 3 4 जा 12 म्हणजे 3 त्रिक 9 3 चौक 12 4 1 4 4 दुनी 8. ही 1 0 गेला, ही 1 0 गेला, ही 1 0 गेला, ही 1 0 गेला. 200 रुपये राहतात. 200 गुणिले 3 बरोबर 600 रुपये तुम्हाला द्यायचे इंटरेस्ट बँक लोन. मग लिहा. मग पहिला इफेक्ट काय होणार? जे हे 10% बँक लोन आहे ना त्याच्यामध्ये ॲड होणार. लॅबिलिटी साईडला ॲड होणार. आपल्याला लॅबिलिटी ओपन करायचे का? बॅलन्स शीट नाही. त्याच्यामुळं दुसरा इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन
ऑन बँक लोन. ती WEF आहे का नाही, विथ इफेक्ट फ्रॉम, म्हणजे तिथून चालू झालेली विथ इफेक्ट फ्रॉम. मग 8,000 इंटू 10 डिवाइड बाय 100 इंटू 9 डिवाइड बाय 12 ब्रॅकेट करा याला आणि 6,000 हे करा, 600 हे करा. आलं. इथे वर्किंग नोट केलेली मी तशी, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ॲडजस्टमेंट बघा. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातो. बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे? 15,400 रुपये. ओके. सेकंड इफेक्ट तर तुम्हाला माहिती ॲसेट साईडला जातो याचा, आपल्याला बॅलन्स शीट ओपन नाही केलेली त्याच्यात. चला आता आउटस्टँडिंग वेजेसेसमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट कुठं जातो? बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेसेस. ओके. ॲड तुम्ही ॲड असं पण लिहू शकता, लक्षात ठेवा. लेस असं पण लिहू शकता, लेस LESS म्हणून, आणि ADD ॲड म्हणून असं लिहू शकता. ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती? 500 रुपये. टोटल करा 1000 आणि 500 1500 रुपये. वेजेसचा दुसरा इफेक्ट कुठं जातो? आउटस्टँडिंग वेजेसचा लॅबिलिटी साईडला. देणं एक असं तरी वेजेस देणं आपण कुठं लिहितो? लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेसेस म्हणून. आता 3 नंबरची आपण 5 नंबरला करू आणि 5 नंबरची आपण 3 नंबरला करू. आता बघा, गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च 2019 बट नॉट एंट्री इन पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे त्यांनी एंट्री नाही मारलेली. मग काय करा? ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. सेल्समध्ये ॲड करा अनरेकॉर्डेड सेल्स 2,000 रुपये. किती होतात? 70,000 होतात. 68,000 आणि 200 70,000. त्याच्यातून लेस करा 600. लेस केल्यानंतर किती राहतात? 69,400. 69,400 रुपये. 600 रुपये लेस केले तर 69,400 रुपये राहतात 70,000मधून. ओके. आता ह्याची एंट्री काय करायची? आता मी ते एक लाईन मारतो आणि डेटर्सला घेतो, सन्ड्री डेटर्सला. सन्ड्री डेटर्स किती आहे? हे तुमचे ॲसेट्स आहे म्हणून समजा, आपण ॲसेट साईडचे म्हणून समजा. सन्ड्री डेटर्स ॲड सन्ड्री डेटर्स किती आहे? 40,000 रुपये. ओके. ॲसेट्स आहे म्हणून समजा. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स किती? 2,000. ओके. किती आले टोटल? 42,000. 42,000 असं सोडून द्या. आता घ्या तुम्ही तिसरी ॲडजस्टमेंट. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ₹800 अँड मेंटेन RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. फर्स्ट इफेक्ट काय होतो बॅड डेब्ट्सचा? लेस काय होतो? बॅड डेब्ट्स किती आहेत? 800 रुपये. 800 रुपये जर लेस झाले तर किती राहणार? 800 रुपये लेस झाली तर 41,200 रुपये राहिले. ओके. सेकंड इफेक्ट कुठं जाणार याचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लिहा मग 2 बॅड डेब्ट्स तुम्हाला ट्राय बॅलन्स मध्ये दिलेले आहे का? नाही. त्याच्यामुळे नील करून लिहा इथं. नील. पुन्हा 2 न्यू बॅड डेब्ट्स
हे फॉर्मॅट आहे, किती 800 रुपये आहेत. ओके. आता काय सांगितलंय, ॲड अँड मेंटेन RDD 3%. लेस करा RDD @3%. मग 41,200 वर 3% काढा, किती राहतात 41,200 गुणिले 3 भागिले 100. एक शून्य गेला, एक शून्य गेला, एक शून्य गेला, एक शून्य गेला, म्हणजे 412 गुणिले 3 किती राहतात, 3 दोन्ही 6, हातच्याला काहीच नाही, 3 एक 3, 3 चौक 12, 1236 रुपये. लेस करा मग 1236 रुपये. जे अमाऊंट राहते ते आपण इनर साईड आउटर साईडला लिहितो, इथे काही आपल्याला आपण लिहायचे नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलेले सन्ड्री डेटर्स कसं काढायचं. मग 1236 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. टू न्यू RDD किती 1236 रुपये ॲड करा. आता इथं काय राहतं फॉर्मॅट, लेस ओल्ड RDD. आलं का, ह्याचे अमाऊंट करून लेस ओल्ड RDD. ओल्ड RDD दिले का नाही, त्याच्यामुळे काही लिहिले तर काही फरक पडत नाही, नाही लिहिले तरी काही फरक पडत नाही. 6 ला 6, 3 ला 3, 8 आणि 2 10, 2 आणि इथं 1 आलं 2, 2036 रुपये, 2036 रुपीज. ओके. आता 4 नंबरची गुड्स ऑफ ₹800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आपण ॲडव्हर्टाइजमेंट केली त्या प्रोडक्टची. मग काय करणार, पहिला इफेक्ट प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. किती 1800 रुपये. हे झाले फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे जाणार, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ॲडव्हर्टाइजमेंट कंसात लिहा गुड्स ॲज फ्री सॅम्पल. किती 1800. अशा प्रकारे तुमचं संपलेलं आहे. 1 बाय 1 ॲडजस्टमेंट संपलेली. आता आपण टॅली करू. टॅली बघा, आता ट्रेडिंग अकाउंट टॅली करायची. पहिल्या सुरूला क्रेडिट साईड आणि डेबिट साईडची टोटल करा. 17,800 आणि 8,000, 8,000 आणि हे 800, 1,600, 18, 25, 26, 27, 27 झाले. 8 आणि 8 16, 6 24, 8 आणि 8 16, 6 24 आणि 7. आठ आणि 8 16, 6 22, 22 आणि 7 29 आणि 5 34, 27, 34, 3400 रुपये. 3,000, 30,400 रुपये, 30,400 रुपये इथली टोटल येते. आणि आता हे इकडे टोटल करूत आपण. एक झालं इथं ॲड केला. 70,
70 आणि 85. इथला एक इथं ॲड केला, 70 झाले, 70 आणि 15 85, 800 400 1200 आणि 1600, 400 800 1200 आणि 400 1600, 86,600, 86,600 आणि 30,400 रुपये झालेले आहेत. तर आता ह्याची कोणती मोठी आहे? हे मोठी. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही जी मोठी अमाऊंट आहे ते मोठी अमाऊंट खाली लिहून घ्यायची. 86,600 रुपये आता मी इथं करतो. 86,600 वजा 30,400 रुपये करायचे. 0ला 0, 0ला 0, 6 मधून 4 गेले 2, 6ला 6, 8 मधून 3 गेले 5. आले का बघा, बुकमध्ये दिले 56,200. म्हणजे इथं काय येणार 56,200. याला काय नाव द्या, टू ग्रॉस प्रॉफिट. आपण फाइंड केले त्याच्यामुळे काय द्यायचं, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता डेबिटचं क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं जातं, क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती आले, 56,200. 56,200. आता हे तुम्हाला टोटल करा, बघा किती ती टोटल. 3 ही 1, 2 1 3, 3 56 किती होतात, 57 58 59, 59,200 रुपये इकली टोटल आली. किती आली, 59,200, 59,200 रुपये इकली टोटल आली. आता इकली टोटल मारा बघा, 1 2 3 4 5 6, 6,000 आहे ही मोठी रक्कम. आता ह्याच्यामध्ये ॲड करत जारा, ही 400 आणि 600 1000 आणि 200 आणि ही 800 2000. ओके, ही 2000 ही झाले 3000. आणि हे आहे 800 आणि 400 4,200. हां, 800 आणि 400 1200 होतात ना, आणि 3000 झाले. 3000 आणि 1200 4,200 आणि ती किती झाले 6,000. 6,000 वरचे 36 आहेत. 4,200 आणि 6,000 10,200 आणि 36 रुपये, म्हणजे 10,236 रुपये झाले. कोणती मोठी आहे, आता बघा हे मोठे 59,200. करा मग टोटल त्याची, इथं लिहा 59,200. ते पण इथं लिहा 59,200. 59,200 वजा 10,236 रुपये लिस्ट करा. आलेली रक्कम बघा कसं राहते. इथे काय नाही, म्हणजे इथं 10, इथं 9. ओके, इथं 0 आहे. चला, 10 मधून 6 गेले किती राहतात 4. 9 मधून 3 गेले किती राहतात, 9 मधून 3 गेले किती राहतात 6. इथं 1 आहे, 1 मधून 2 जात नाहीत, मग इथं 1 घेतला 11 झाले. इथं 11 झाले. 11 मधून 2 गेले किती राहतात 9 राहतात. इथं 8 ला 8, 5 मधून 1 गेला किती राहिले 4, म्हणजे 48,964 रुपये. मग इथं लिहा 48,964
₹64 हे काय आहे, टू नेट प्रॉफिट CD. अशा प्रकारे तुमचा नेट प्रॉफिट काढला, ग्रॉस प्रॉफिट काढलेलं. इथं काय सांगितलेलं, फक्त ओनली ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट सांगितलेलं आहे. आपल्याला बॅलन्स शीट टॅली करा म्हणून सांगितलेलं आहे का, नाही. अशा प्रकारे तुमचं हे झालेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. बघा, तुम्हाला जर त्याचे स्क्रीनशॉट मारायचे असले तर मारून घेऊ शकता. जर तुम्हाला हे चॅप्टरचे जर सगळी व्हिडिओ पाहायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत. हर प्रॉब्लेमच्या व्हिडिओची जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत तुमचे 1 to आता 7 पर्यंत झालेले, ह्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही आतापर्यंत जे फर्स्ट चॅप्टर जे झालेले ते तुम्ही पाहू शकता. बघा, आता मी इथंच थांबतो. आपण नेक्स्ट 8वा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण उद्या पाहू. धन्यवाद.